नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बी एन थोरात, सहाय्यक प्राध्यापिका पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग। आज आपण दुधापासून बासुंदी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर हे बासुंदी बनवण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट मला काय काय लागणार आहे तर 2 लिटर हे दूध घेतलेलं आहे। दूध घेताना तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं घेऊ शकता, पण मी इथं म्हशीचं घेतलेलं आहे। का घेतलेलं आहे तर म्हशीच्या दुधाला चांगलं फॅट पर्सेंटेज म्हणजे 6 पेक्षा जास्त आहे आणि 6 पेक्षा जास्त फॅट पर्सेंटेज असणारं जर दूध आपण घेतलं तर आपल्याला मिळणारी जी काही फायनल प्रॉडक्टची रिकव्हरी आहे ही चांगली मिळू शकते। त्याचबरोबर मला ज्यावेळेस हीटिंग प्रोसेस करायची आहे त्यासाठी मला लागणारं भांडं जे ओपन पॅनचं असावं म्हणून हे मी पातेलं घेतलेलं आहे। त्याचबरोबर कंटिन्युअस हलवायचं आहे, स्टेरिंग करायचं आहे, स्क्रॅपिंग करायचं आहे। कशासाठी तर ज्यावेळेस हीटिंगची प्रोसेस आहे ती जी काही आपण गॅसची फ्लेम देणार आहे ते हाय टेम्परेचर असणार आहे, कारण आपण याला काय करतोय कॉन्सन्ट्रेट करतोय। बासुंदी हा हीट डेसिकेटेड किंवा कॉन्सन्ट्रेटेड पदार्थ आहे। हे करत असताना आपल्याला कंटिन्युअस स्टेरिंग करायचे आहे, त्यासाठी हे मी कुंटे घेतलेले आहे। त्याचबरोबर ज्यावेळेस आपला पदार्थ तयार होणार आहे तर मला 50% ज्यावेळेस त्याचं कॉन्सन्ट्रेट होईल किंवा 50% जे दूध आटेल त्यावेळेस आपण बासुंदी झाली म्हणजेच व्हाईट कलर चेंज होऊन त्याला काय होतंय कॅरामल कलर तयार होतो किंवा तो दिसतो। आपण ऍक्च्युअल करताना हे पाहणारच आहोत। हे सर्व तयार झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शुगर ऍड करायची, तर मी इथे घेतलेली आहे। त्याचबरोबर जे ड्रायफ्रुट्स लागणार आहे गार्निशिंग पर्पजसाठी ते सुद्धा मी इथं काजू आणि बदाम घेतलेले आहे आणि फ्लेवरिंग एजंटसाठी कार्डामम पावडर घेतलेली आहे। तर कार्डामम पावडर ही आपल्याला 1 ग्रॅम मध्येच घ्यायची आहे, कारण जास्त टाकली तर त्याचाही ऑफ फ्लेवर येऊ नये म्हणून। तर आपण आता ऍक्च्युअल बासुंदी बनवण्याची प्रोसेस बघणार आहोत। इथं जी काही आता आपली ऍक्च्युअल प्रोसेस आहे बासुंदी बनवण्याची, तर मी 2 लिटरचे दूध घेतलेलं आहे ते यामध्ये पोर केलेलं आहे आणि माझी कंटिन्युअस ही स्टेरिंगची प्रोसेस सुरू आहे। स्टेरिंग कशासाठी करायचे, हलवायचं कशासाठी, जर जे तुमचं फोल्डिंग तयार होणार आहे 2 लेअरचं तर हे कुठल्याही प्रकारचं तुमच्या भांड्याला चिकटणार नाही आणि चिकटल्यामुळे ते जळू शकतं, तर जळल्यानंतर त्याला ऑफ फ्लेवर येतो याच्यासाठी। तर ही कंटिन्युअस प्रोसेस झालेली आहे आणि ही प्रोसेस झाल्यानंतर माझं 2 लेअर फोल्डिंगचं काय झालेले बासुंदीचं दूध तयार झालेले। आता हे तयार झालं हे ओळखल्यानंतर म्हणजेच ह्याला कॅरॅमल कलर येतो। कॅरॅमल कलर आल्यानंतर आपल्याला काय करायचंय स्वीटनेससाठी गोडव्यासाठी शुगर ऍड करायची, साखर। तर ती किती प्रमाणात, जेवढी बासुंदीचं दूध तयार झालेलं आहे तर त्याच्या 5 ते 6% एवढी शुगर काय करायची आपल्याला त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ती सुद्धा हा गॅसची फ्लेम सुरू असेल त्याच वेळेस करायची आहे। तर मी इथे साखर मिक्स करत आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता ही साखर मिक्स केलेली आहे, ती पूर्ण एकजिन्सी होण्यासाठी आपल्याला काही वेळ लागणार आहे। हीटिंग प्रोसेस तशीच सुरू आहे आणि याच्यासाठी आता मी गार्निशिंग पर्पजसाठी जे माझे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे तर याचे स्लाइसेस करून घेतलेले आहे हे सुद्धा। आणि त्यानंतर जी विलायची पावडर घेतली होती तर तिचं सुद्धा मी 1 ग्रॅम मध्ये यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर अशा पद्धतीने ही अतिशय सुंदर अशी झालेली बासुंदी तयार झालेली आहे, हे तुम्ही पाहू शकता। आणि ही तयार आपल्याला काय करायची, थंड करायची, रूम टेम्परेचरला थंड करायची आहे। रूम टेम्परेचरला थंड केल्यानंतर आपण त्याला खाण्यासाठी घेऊ शकतो। तर इथे ही तयार झालेली बासुंदी ही आहे, पहा। आता हे आम्ही खाण्यासाठी जे काही बासुंदी तयार झालेली आहे, बासुंदी तयार झालेली ही तुम्ही पाहू शकता। आम्ही वेगवेगळ्या डिशमध्ये ही घेतलेली आहे आणि आता आम्ही सर्व करणार आहोत। तर तुम्ही सुद्धा आता असंच सणासुदीचे दिवस आहेत किंवा प्रत्येक सणासुदीच्या दिवशी आपल्याला घरात काहीतरी गोड हवा असतं आणि त्या गोड धोडासाठी आपण घरच्या घरी कमीत कमी दुधापासून सुद्धा अतिशय चांगला गोड हा सुंदर पदार्थ आपल्या घरी तयार करू शकतो। तर त्याचबरोबर बासुंदी म्हटलं की ही आपल्या महाराष्ट्र, त्याचबरोबर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश इथे खूप फेमस आहे। फक्त एवढंच आहे की प्रत्येक रिजन मध्ये तिला बनवण्याची पद्धत वेगळी आहे। तर कशी तयार झाली, हा कॅरॅमल कलर आला की ओळखायचे बासुंदी तयार झाली। हा तुम्ही कलरही पाहू शकता माझ्या बासुंदीचा। गार्निशिंगसाठी सुद्धा गार्निशिंग किती छान झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तयार करून व्हॅल्यू ॲडिशन करून तुमच्या प्रोडक्टचं तुमच्या दुधाची जी काही सेल्फ लाईफ आहे ती वाढवायची आहे। आणि या पद्धतीने ही बासुंदी जर आपण हलवाईमध्ये गेलो किंवा मार्केटमध्ये गेलो तर 400 ते 500 रुपये 1 kg आहे। तर आपल्या दुधापासून आपण ही खूप कमीत कमी पैशांपासून घरीच्या घरी बनवू शकतो। धन्यवाद।